माळशिरसच्या 22 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणारे माढा लोकसभा महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय रणजितसिंग दादा नाईकजी निंबाळकर, आपल्या सर्वांचे लाडके आरोग्यदूत, कार्यसम्राट, दमदार म्हणून ओळखले जाणारे आमदार रामजी सातपुते, ज्यांना नुकतेच सोलापूर लोकसभेची भारतीय जनता पार्टीने उमेदवारी घोषित केलेली आहे, आणि उपस्थित आमच्या सगळ्यांवर प्रेम करणारे जनता जनार्दन, जय श्रीराम। आपल्या माळशिरस तालुक्याच्या जय श्रीरामचा आवाज सबंध महाराष्ट्रभर ऐकू गेला पाहिजे। ही जय श्रीरामची गर्जना अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू गेली पाहिजे। दोन्ही हाताच्या मुठी बंद करा, हात वर करा आणि ताकदीने जोशाने बोला, जय श्रीराम, जय श्रीराम, बोला भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की, भारत माता की। आज आपल्या माळशिरस तालुक्याचे ढाण्याबाग आमदार रामजी सातपुते साहेब यांनी जे काही माळशिरस मतदारसंघामध्ये कार्य केलं, जनतेची सेवा केली, दिवस रात्र मेहनत केली, गोरगरीब पेशंट्स असतील त्यांची ऑपरेशन्स केली, जमेल त्या पद्धतीने माळशिरस तालुक्याची अहोरात्र सेवा केली, आणि याच कामाची दखल घेऊन आमदार साहेबांना आज पक्षाने दखल घेतली आणि सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली। याबद्दल साहेब आम्ही सगळ्यांच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। खरं तर आमदार साहेब आपली कार्य करण्याची पद्धती सबंध माळशिरस तालुक्याने बघितलेली आहे। भरपूर जणांनी भाषणामध्ये सांगितलं की दिवस असेल किंवा रात्र असेल, साहेबांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे। रात्री 2 वाजता फोन असेल, साहेबांनी फोन उचलले, बऱ्याच जणांचे कामं साहेबांनी फोनवर मार्गी लावले। निटेवाडी पासून संगमचा रस्ता असेल, तिकडे बाबुळगावचा सभा मंडप असेल, कानाकोपऱ्यामधून आपण प्रत्येक गावाला निधी दिला आणि प्रत्येकाला शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न केला। निधीच्या माध्यमातून आपण सक्रिय तर राहिलाच, परंतु माळशिरस तालुक्यातल्या प्रत्येक जनता, प्रत्येक व्यक्ती ही आपला कुटुंब आहे असं समजून जनता दरबाराच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। आज भरपूर जणांनी भाषणामध्ये म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यापासून आम्ही प्रथमच असा जनसामान्यात मिसळणारा आमदार बघतोय। खरं तर ही आपल्या सगळ्यांसाठी एक भाग्याची गोष्ट आहे। त्यामुळे आपल्या परिवारातील सदस्य म्हणून आहेच, परंतु भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून इथे आम्हाला आपल्या कार्याचा अभिमानही आहे, आपल्या कार्याचा अभिमान आहे, आपल्या सेवेचा अभिमान आहे। त्यामुळे साहेब आपण इथे कमळ रुजवलेले आहे आणि आपण निश्चितपणे सोलापूरमध्ये कमळ फुलवणार आहात याची काही शंकाच नाही। आता आपण ज्याप्रमाणे विधानसभा गाजवली आहे आपल्या कार्यपद्धतीने, तशीच आपण लोकसभाही गाजवणार यात शंकाच नाही। आमदार साहेब पुन्हा एकदा सगळ्यांकडून आपलं अभिनंदन। आज भरपूर जणांनी ते प्रश्न उपस्थित केले, काही जणांनी त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बाहेर केल्या। तर मी इथे आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की 5 वर्ष आधी भारतीय जनता पार्टीने कोणी बघितलं होतं का एक व्यक्ती येईल राम सातपुते नावाचे आणि ते माळशिरस तालुक्याचा कायापालट करतील? परंतु भारतीय जनता पार्टीने एक कर्तव्यदक्ष, एक सेवाधारी उमेदवार आपल्याला दिला आणि त्यांनी माळशिरसच्या समाजाची, माळशिरसच्या जनतेची जमेल तितकी, जमेल त्या पद्धतीने सेवा केली। त्यामुळे येत्या काळातही आपल्या हा विकासाचा रथ पुढे घेऊन जाणारी व्यक्ती, लोकसेवेचा व्रत घेतलेली व्यक्ती इथे निश्चित भारतीय जनता पार्टी एक चांगला उमेदवार देईल, एक चांगली व्यक्ती इथे उमेदवार असेल, याबद्दल आम्ही सगळेजण निश्चिंत आहोत। आज आपण बघू शकतो
की आमदार साहेबांनी इथे कमळ रुजवलेलं आहे, त्यामुळे कमळ फुलणारच आहे माळशिरसमध्ये, विधानसभेतही याबद्दल काही शंकाच नाही. आणि तुम्ही सोलापूरला जात आहात साहेब, त्यामुळे सोलापूरलाही नक्कीच भाजप विक्रमी मताधिक्याने निवडून येईल, यातही आम्हाला काही शंका नाही. मलाच भरपूर लोकांचे फोन येतात, ताई आपण तर सगळेजण माळशिरस मतदारसंघाचे नातेवाईक आहोत, पण मला सगळेजण फोन करून विचारतात, ताई आमचे नातेवाईक इकडे आहे बरं, ताई आमचं इकडे कुटुंब आहे, ताई आमचं 5 जणांचं कुटुंब आहे, तुम्ही मला सांगा, आम्ही त्यांना सांगतो. म्हणजे इतकी प्रेम करणारी जनता आपल्यावर मिळणं ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. आज मला केवळ एवढं सांगण्यात आलं होतं की साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी, साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी काही व्यक्ती येणार आहेत, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये की तुम्हाला बसायला असुविधा होत आहे, काही जण तिकडे वर दिसत आहेत, काही जण कुठे कुठे बसलेले आहेत, हे सगळं पाहून साहेब मनाला आनंद वाटतो आणि तुमच्या सगळ्यांविषयी मनाला एक कृतज्ञता वाटते आहे. या प्रेमाची मी खरोखर आपली सगळ्यांची मनापासून ऋणी आहे. आज आपण बघू शकतो की आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला जे जे काही शब्द दिले होते ते सगळे पूर्ण केले की नाही. तर त्यांनी जे जे काही शब्द दिले ते सगळे पूर्ण केले. मोदीजींची ज्या ज्या काही गॅरंटी होत्या, मोदीजींनी ज्या ज्या काही गॅरंटी केल्या त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्या. इथे रणजित दादा, आम्ही आपल्याला सगळे माळशिरसकर सांगू इच्छितो की मोदीजींनी त्यांची गॅरंटी पूर्ण केलेली आहे आणि आता माढा लोकसभेमध्ये कमळ विक्रमी मताधिक्याने फुलणार आणि तुम्ही पुन्हा विक्रमी मताधिक्याने खासदार होणार आहे, ही आमच्या माळशिरसकरांची गॅरंटी आहे. आणि आता आपण निश्चितच दादा इथे विक्रमी मताधिक्याने निवडून येणार, यात काही शंकाच नाही. आपण सगळ्यांनी बघितलं असेल, काँग्रेस होण्यापूर्वीची एक साधी परिस्थिती बघा. काँग्रेसने नेहमी काय विचार केला की पुढचा पंतप्रधान माझ्या घरचा कसा होईल. त्यांनी कधी देशाचा विचार केला नाही, देश हिताचा विचार केला नाही, कधी आपल्या कर्तव्याचा विचार केला नाही. पुढचा पंतप्रधान माझ्या घरचा कसा होईल, पुढच्या पंतप्रधानाचं कसं करायची, हीच रणनीती कायम काँग्रेस पार्टीच्या डोक्यात राहिलेली आहे. फक्त भारतीय जनता पार्टीने देशाचा विचार केला आणि आपल्या तिकडे काश्मीरचा 370 हटवलं आणि आज काश्मीर आपल्यासोबत आहे. 370 हटवलं याचं कारण आहे आपण भारताला दिलेलं सक्षम नेतृत्व. आपण सगळ्यांनी मिळून इथे म्हाडा लोकसभा मतदारसंघातून रणजित दादाला कमळाचं बटन दाबून विजय केला आणि रणजित दादांनी तिथे जाऊन मोदीजींना पाठिंबा दिला म्हणून 370 हटलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. तुम्ही सगळेजण आपण बघत असू की एखाद्या आपल्या माता भगिनींचा परिवाराचा विषय असेल, त्यांच्या संसाराचा विषय आपल्यासाठी किती संवेदनशील गोष्ट आहे. मोदीजींनी मुस्लिम समाजातील आपल्या भगिनींना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि ट्रिपल तलाक मोडून काढण्याची व्यवस्था निर्माण केली. आज नारी शक्ती बंधन अधिनियम असेल, ट्रिपल तलाक असेल, उज्ज्वला योजना असेल, अशा ज्या ज्या काही सगळ्या महिला सक्षमीकरणासाठी जे जे काही कार्यक्रम घेतले गेले ते केले आपल्या मोदी साहेबांनी आणि मोदीजींना पाठबळ दिलं. आपण सगळ्यांनी म्हाडामधून रणजित दादाला निवडून दिले. तुम्हाला मी सांगते की आज रात्री दुपारी देखील 2 वाजता आपला मोबाईल उघडला तरीही कोणती बँक आपल्या सेवेला हजर असते, गुगल पेच्या माध्यमातून. बरोबर आहे, बरोबर आहे ना. तर ही बँक का बरं उपलब्ध आहे, कारण आपल्या मोदीजींनी UPI आणलंय. रस्ते असेल, विकासाचे प्रश्न असतील, मोदीजींनी पुरेपूर आपल्या तालुक्यालाही देखील 2000 कोटीचा निधी दिलेला आहे. मी आपल्याला एक गोष्ट इथे सांगू इच्छिते. आपल्या सगळ्यांमध्येच भरपूर कारसेवक देखील बसलेले आहेत. अनेक कारसेवक फक्त आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधायला अयोध्येमध्ये गेले होते, तर त्या निशस्त्र कारसेवकांवर गोळी झाडली काँग्रेसच्या सरकारमध्ये. आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे प्रभू श्रीराम आणि त्या कारसेवकांवर काँग्रेसच्या काळामध्ये गोळी झाडली. त्यांच्यासाठी प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल, आपल्या आस्थेचा विषय कधीच प्राधान्यक्रमामध्ये नव्हता. एवढंच नाही तर आता जेव्हा मंदिर बांधलं तेव्हा काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना आमंत्रण दिलं गेलं होतं, पण काँग्रेस ते आले नाही. का नाही आले? कारण त्यांच्यासाठी आपल्या अस्मितेचा प्रश्न, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न महत्वाचाच नाहीये. त्यांच्यासाठी केवळ महत्वाचं आहे
येणारा पंतप्रधान, येणारा काँग्रेसचा अध्यक्ष फक्त आमच्या घरातला असावा आणि आमची सत्ता यावी. आपले जे काही प्रश्न आहेत, जनतेचे जे काही प्रश्न आहेत, ते काँग्रेसच्या दृष्टीने कधी महत्वाचेच नव्हते. तर फक्त आज आपण सगळ्यांनी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा बघितलेली आहे, घरी बघितलेली आहे. तर या सगळ्याला कारण आहे आपले मोदीजी. म्हणून मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की आपल्या अस्तित्वाचा जिथे प्रश्न असेल, आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा, आपल्या धर्माचा, आपल्या आस्थेचा, आपल्या श्रद्धेचा, तर ते आपण लोकच करू शकतो, आपण जनताच करू शकते. आणि ते करू शकते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी. आतापर्यंत मोदीजींनी जे जे काही संकल्प घेतलेले आहेत ते सगळे पूर्ण केले. आता येणारी निवडणूक ही आगामी 500 वर्षानंतरचं भविष्य ठरवणारी आहे. त्यामुळे आपल्याला मोदीजी तर येणारच आहे. निवडणूक केवळ औपचारिकता आहे, परंतु आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे, आपल्या जनतेला दाखवून द्यायचं की आज आमची सत्ता आलेली आहे. आपल्याला विक्रमी मतांनी मोदीजींना निवडून आणायचं आहे. बंधूंनो, आपण बघितलं असेल, एक काळ असा होता की भारताचं जे नेतृत्व करणारे लोक होते, त्यांच्यामुळे आपला भारत एक कमकुवत राष्ट्र म्हणून ओळखला जायचा. आपल्या भारतावर दहशतवादी हल्ले व्हायचे. विविध आजूबाजूचे जे काही शेजारी देश होते ते आपल्याला भयभीत करायचे. पण जेव्हा आपल्या भारताचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडे केलं, जेव्हा आपल्या भारताचं नेतृत्व मोदीजींकडे गेलं, तेव्हा मोदीजींनी सांगितलं, ये नया भारत है, ये घर में घुसेगा भी और घर में मारेगा भी. आज आपण इथं बसून आपल्या भारताच्या सीमा कशा सुरक्षित करू शकतो? तर आपले सक्षम नेतृत्व आपण जर निवडून दिलं तर ते आपल्या भारताच्या सीमाही सुरक्षित ठेवू शकतात. ते आर्मीला अधिकार देत आहेत. आणि आज मी इकडे आपल्याला सगळ्यांना अभिमानाने सांगू इच्छिते की जगभरामध्ये भारताला आज एक सामर्थ्यशाली देश म्हणून बघितलं जाते. प्रदेश भूभाग तोच आहे, लोक तेच आहे, राज्य तेच आहे, काही फरक पडलेला नाही. फक्त एक गोष्ट बदललेली आहे, ते म्हणजे नेतृत्व. नेतृत्व बदलल्यामुळे आज भारताला एक सक्षम सामर्थ्यशाली देश म्हणून बघितले जाते. आणि तो सामर्थ्यशाली देश झालेला आहे कारण त्यामागे आहे भारतीय जनता पार्टीची सगळी तत्व. आणि या भारतीय जनता पार्टीच्या तत्वावर काम करणारी आपण ही सगळी कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपण खूप सामर्थ्यशाली तत्वांवर आणि सिद्धांतांवर चालणारे कार्यकर्ते आहोत. या ठिकाणी मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. आज आपल्याला लोकसभा महायुतीचे 2 उमेदवार आपल्या ठिकाणी आहेत आणि दोन्ही विक्रमी मतांनी निवडून येणार, यात काही शंका नाही. आपण सगळ्यांनी इथे भरभरून प्रेम आमच्या परिवारावर केलेलं आहे, त्यासाठी मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करते आणि थांबते. जय श्रीराम, जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.